अजित पवारांनी तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून आणून दाखवावं अशी खरमरी टीका रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केली आहे। सुप्रिया सुळे यांनी आणि अमोल कोल्हे अजितदादांमुळे खासदार झाले अशी टीका चाकणकर यांनी केली होती। यावर आता रोहिणी खडसे यांनी जोरदार उत्तर दिलंय। दोन्ही गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आता भिडल्या असल्याचं बघायला मिळते। काल रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव न घेता टीका केलेली होती आणि त्यावरूनच आता रोहिणी खडसे यांनी देखील उत्तर दिलेलं आहे। तर अजितदादांमुळे सुप्रिया सुळे बोलतात त्यांना दादांनी विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे। भावनिक राजकारण आता संपलेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवंय। त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं। दादा सोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय। याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही। गेली 15 वर्ष सुप्रियाताई फक्त दादांमुळेच निवडून आल्यात असंच त्याचा अर्थ होतो? असा अर्थ नाही आहेच, अर्थ नाही होत ताई। 15 वर्ष त्यांच्यामुळेच निवडून आले। आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि खासदार अमोलदादा कोल्हे यांना अजितदादांनी निवडून आणलंय असं काहींचं म्हणणं आहे। माझी त्यांना एकच सांगणं आहे की पहिले तुम्हाला किमान नगरसेवक पदासाठी तरी त्यांनी निवडून आणून दाखवावं। मग आम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्या मान्य करू, पण किमान नगरसेवक तरी होऊन दाखवा।